ना संतांच्या विभूती. संत जीवाला जगले, फक्त आपल्या करता किती त्रास काढला हो. माझ्या माऊली ज्ञानोबांना ज्या वेळेला साधं गाडी बैलामध्ये बसण्याची इच्छा झाली, त्या वेळेला या समाजाने साधं माऊली ज्ञानोबांना गाडीमध्ये बसून सुद्धा दिलं नाही हो लहानपणी. आता हाच समाज माझ्या माऊली ज्ञानोबांना चांदीच्या रथामध्ये बसून कुठे नेतात? हा, पंढरपूरला. म्हणजे लोकांनी संतांना सोडलं नाही महाराज. आपली काय गोष्ट आहे. कीर्तनाला जर निघालो ना आम्ही तर काही लोक म्हणतात, आमच्या गावातला एक व्यक्ती असते महाराज खतरनाक, कीर्तन निघालो ते काय म्हणतात का, कुठे आज खेळ? अरे म्हटलं काय तर बँडवाले दिसलो का काय आम्ही? लोक लई बेकार आहे महाराज. कुठं काय बोलते सांगताच येत नाही, कोणला काय बोलते सांगताच येत नाही. नगर साईडला माझं कीर्तन होतं, सकाळचं कीर्तन होतं काल्याचं. काही विद्यार्थी मंडळ माझ्या बरोबर होते छोट्याले. आता त्या ठिकाणी एका हॉटेल समोर आम्ही थांबलो. लेकरांना सांगितलं जा म्हटलं तुम्ही हॉटेलमध्ये वडापाव चिप्स वगैरे खाऊन ये, नाश्ता करून ये जरा, आपल्याला कीर्तना करता वेळ होईल. एक व्यक्ती गाडीवरती आला आणि मला म्हणू लागला, का हो ताई महाराज दिसतात? म्हटलं हो. मग काय पोतराच दिसतो का? महाराजच आहे ना. म्हणजे हॉटेलमध्ये खाता नाही ना. म्हटलं घाटामध्ये गेल्यानंतर मुरुम खातो ना म्हटलं आम्ही, इथं कशाला वडापाव खाव चिप्स खाव. पुन्हा तेवढ्यामध्ये त्याच हॉटेल समोर आमची गाडी पंक्चर झाली वगैरे, आणि तोच व्यक्ती पुन्हा आला. मला म्हणू लागला, ताई काय म्हणे महाराज तुम्ही आणि इथं थांबलात म्हणे, काही वाटत नाही का तुम्हाला? म्हटलं हो दादा आम्ही चुकून थांबलो. म्हटलं आमची गाडी या ठिकाणी पंक्चर झाली. तो म्हणे का हो ताई इथंच बरी झाली म्हणे हॉटेल समोर. म्हटलं ती नाही पंक्चर झाली, आम्ही पंक्चर केलं तिला. म्हणजे लोक कुठं काय बोलत सांगता येत नाही. या समाजाने त्या संतांना सोडलं नाही. आपली काय गोष्ट आहे. लोकांनी माझ्या माऊली ज्ञानोबांना लहानपणी भिक्षा मागत असताना, मधुकरी मागत असताना या समाजाने त्यावेळेस माऊली ज्ञानोबांना शेण फेकून मारलं. आज तोच समाज माझ्या माऊली ज्ञानोबांना डोक्यावरती घेऊन नसतो. त्याचं कारण असं आहे की माझ्या संतांनी या जगाचा त्रास काढलाय. त्रास काढणं एवढी सोपी गोष्ट नाहीये पुरुष मंडळी. नाभवरती जाणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्याकरता फार सायस करावं लागतात, त्रास करून घ्यावं लागतात. आता आमचे बाबा एवढं सुंदर सप्ताह करतात. तुम्हाला वाटतं की एवढं सोपी गोष्ट असेल? प्रत्येक महाराजांना फोन करावाच लागतो, प्रत्येक गायकाला फोन करावाच लागतो, प्रत्येक पंक्तीवाल्यांना सांगावंच लागतं. म्हणजे सोपी गोष्ट नाहीये परमार्थ करणं सुद्धा. सोपं वाटतं का तुम्हाला? लोक म्हणतात परमार्थ म्हणजे सोपं आहे, मृदंग वाजवणं म्हणजे सोपं आहे. लोकांना वाटतं इकडून 2-3 थापा मारल्यात की रोज लोक सहज 10-15 हजार रुपये देतात. सोपं वाटतं का तुम्हाला? तुम्ही येऊन वाजवून पहा. परमार्थ करणं, गायन करणं, कीर्तन करणं फार अवघड आहे. ऐका, मृदंगाचार्याच्या बोटात ताकद लागते, गायनाचार्यांच्या कंठात ताकद लागते, कीर्तनकाराच्या फेट्यात ताकद लागते. पण ऐका, एवढं सगळं गोळा करणं सोपं नाही. तुमच्या सुद्धा नोटात ताकद लागते. माझ्याकडे काय पाहता? सप्ताह करणं, परमार्थ करणं सोपं नाहीये. लोक म्हणतात की संसार करण्याकरताच फक्त लक्ष्मी लागते, पैसा लागतो. पण ऐका, परमार्थ करण्याकरता सुद्धा पैसा लागतो, लक्ष्मी लागते. परमार्थ करणं सोपं नाहीये महाराज. ऐका, पूर्वीच्या काळामध्ये म्हाताऱ्या माणसांचा जास्त सल्ला होता सप्त्याला, आणि पाहिजेच म्हाताऱ्या माणसांचा पाहिजे सल्ला, तरुणांचा पाहिजे हल्ला, आणि श्रीमंत माणसाचा पाहिजे गल्ला. विठ्ठल गायन करणं, पखवाज वाजवणं, कीर्तन करणं सोपं वाटतं का तुम्हाला? अहो पुरुष मंडळ ऐका, सगळ्यात अवघड म्हणजे या ठिकाणी गायन. या गायन किती अवघड सांगू का तुम्हाला? महाराज पखवाज वाजून जर हात दुखू लागले तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणतात, अगं पखवाज वाजून सेवा करून हात फार दुखू लागले, हात जरा चोपून दे, दाबून दे. ऐका पुरुष मंडळी, कीर्तन करून जर पाय थकले, पाय दुखू लागले तर घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणतात, अगं प्रवास करून कीर्तन करून पाय फार दुखू लागले, पाय जरा चोपून दे, दाबून दे. आता गायन करून जर गळा दुखू लागला तर घरी गेल्याच्या नंतर म्हणता येईल का बायकोला गळा दाबून दे? विठ्ठल
गावाकडे. ऐका, आमच्या गावामध्ये एका दुकानाचं उद्घाटन होतं माझ्या हाताने. त्या ठिकाणी मी जाऊन पोहोचले. दुकान होतं लोहार समाजाचं. त्या ठिकाणी छन्नी पडलेली होती, हातोडाही पडलेला होता, अनेक त्या ठिकाणी अवजारं होते. पण ऐका, मी माझ्या हातामध्ये फुलं घेतले आणि त्या ठिकाणी त्या हातोड्याची पूजा करणार. तर एका बाईने माझा हात धरला. मला म्हणे, ताई तुम्ही अगोदर हातोड्याची पूजा करू नका. म्हटलं का? तुम्ही अगोदर ऐरणीची पूजा करा. म्हटलं का हो ताई? म्हणे, ताई आपला जो देश आहे ना ताई, घाव मारणाऱ्याची पूजा करत नाही ताई, तर घाव सहन करणाऱ्याची पूजा करणारा आपला देश आहे. म्हणून तुम्ही ऐरणीची पूजा करा. म्हणून संत या ठिकाणी जगाचे घाव सहन करतात. म्हणून संतांची संगत आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. लोक म्हणू लागले का हो तुकोबार आहे, संतांची संगत आम्ही करू तो फायदा काय होईल? तुकोबार आहे दुसऱ्या चरणात सांगतात, श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे. तुकोबारा म्हणतात, संतांच्या द्वारामध्ये संतांची संगत आपल्या जीवनामध्ये घडली तर नामचिंतन श्रवण करण्याकरता आपल्याला मिळेल. कधीतरी आपण त्या देवाला म्हटलं पाहिजे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, गळ्यामध्ये माळ दे, हातामध्ये टाळ दे, देवा मला अशी संध्याकाळ दे, दिवस भार काम दे, पोटा पुरता दाम दे, दिवस भार काम दे, पोटा पुरता दाम दे, कधीतरी देवा मला तुझं नाम चिंतन दे, गळ्यामध्ये नाम दे, गळ्यामध्ये